जामनेर मतदारसंघामध्ये शरद पवार यांचा कार्यकर्ता मेळावा होणार आहे। जळगाव विमानतळावरती शरद पवार दाखल झालेले असून थोड्याच वेळात भाजपचे नेते जे.पी. नड्डा देखील आज जळगावमध्ये येणार आहेत। त्यांच्या स्वागतासाठी जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील हे सुद्धा सध्या विमानतळावरती दाखल झालेले आहेत। संपूर्ण राज्यभराचा जर विचार केला तर उष्णतेचा पारा वाढल्याचं पाहायला मिळतंय। जळगावच्या जिल्ह्यात सुद्धा उष्णतेचं तापमान हे 43.5 इतक्यापर्यंत जाऊन पोहोचलेलं आहे। त्याच पद्धतीत राजकारणाचा पारा देखील तापल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। जळगाव आणि रावेर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आज राष्ट्रवादी पक्षाचे जे प्रमुख नेते आहेत शरद पवार जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत। जामनेरमध्ये कार्यकर्त्यांच्या मेळाव्यासाठी ते आलेले आहेत। राष्ट्रवादीचे जे काही उमेदवार आहेत श्रीराम पाटील यांच्या प्रचारासाठी ते या ठिकाणी आलेले आहेत। मात्र माजी आमदार जे आहेत संतोष चौधरी यांनी श्रीराम पाटील यांच्या उमेदवारीवरती नाराजी व्यक्त केलेली आहे। त्यांची नाराजी घालवण्याचं एक प्रमुख आव्हान शरद पवार यांच्यापुढे राहिलेलं आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती आता जळगावच्या विमानतळावरती त्यांचं आगमन झालेलं आहे। या ठिकाणी महिला प्रदेशाध्यक्ष आहेत रोहिणी खडसे आहेत, जिल्हाध्यक्ष रवींद्रभैया पाटील, माजी खासदार ईश्वर जैन हे त्यांच्या समवेत आहेत। काही चर्चा या ठिकाणी केल्या जात आहेत। या नक्की कोणत्या प्रकारच्या चर्चा आहेत हे आगामी काळामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे। शरद पवार ज्या पद्धतीमध्ये जळगावच्या विमानतळावरती आलेले आहेत आणि ते आज कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत त्याच पद्धतीमध्ये भाजपचे जे काही राष्ट्रीय नेते आहेत जे.पी. नड्डाजी हे सुद्धा 11 वाजेच्या दरम्यान जळगाव विमानतळावरती उतरणार असून त्यानंतर ते पुढे बुलढाणा येथील एका सभेसाठी जाणार आहे। देशातले प्रमुख नेते आज जळगाव विमानतळावरती आलेले असल्यामुळे कडेकोट बंदोबस्त पोलिसांनी या ठिकाणी आपल्याला ठेवल्याचं पाहायला मिळतं आहे आणि एक राजकीय वातावरण सुद्धा या निमित्तानं तापल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। चंद्रशेखर नेवे, एबीपी माझा, जळगाव। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।